पुण्याच्या आंबेगावातील निगडाळे इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शेतामध्ये उतरून भात लावणीचा अनुभव घेतलाय। या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनी सुद्धा शेतामध्ये बैलगाडी चालवत हाकत तिथली चिखलणी केलेली आहे आणि रोपं लावलेली आहेत। पुणे जिल्ह्यातील नीरा देवघर धरण 87% भरलेलं असून धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत। धरणातून 4500 क्युसेक वेगानं नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होते। पुणे मुंबई महामार्गावरील खंडाळा घाटमाथा धुक्यामध्ये हरवून गेलाय। लोणावळा आणि खंडाळ्याच्या पठारावर पावसाचा जोर वाढलेला आहे। अत्यंत आल्हाददायक वातावरण इथे पाहायला मिळते आणि हाच आनंद लुटण्यासाठी मंकी पॉइंटवर पर्यटक गर्दी करतायत। पुण्यातील मावळमध्ये संततधार पाऊस सुरू आहे। पवना धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ होते। त्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। मात्र धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे पवना नदीवरील कोथुर्णे जवळचा पूल पाण्याखाली गेलाय। पिंपरी चिंचवडमध्ये हत्येच्या गुन्ह्यामधील आरोपीला अटक झाली आहे। वागड पोलिसांनी हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। बेपत्ता व्यक्तीच्या हत्येचा गुन्हा त्यांनी उघडकीला आणत गुन्हे शाखा युनिट 4च्या पोलिसांना त्यामध्ये यश आलंय। मात्र या आरोपीचा साथीदार अद्यापही फरार आहे। पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरामध्ये एका उद्योजकाला डांबून बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकण्या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे। या प्रकरणामध्ये मालमत्ता विरोधी गुन्हे पथकातील पोलिसांनी मुख्य आरोपीला परराज्यातून अटक केली आहे। तर या आरोपीच्या साथीदारांचा शोध सध्या सुरू आहे। गेल्या 3 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची पुन्हा जोरदार बॅटिंग सुरू आहे। त्यामुळे दालना आणि गादवा नदीमधून पाण्याचा विसर्ग केला जातोय। नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून 15,775 क्युसेकना विसर्ग सुरू आहे। पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेनं गोदावरी नदीपात्रामध्ये केला जात असल्यामुळे या पावसाच्या हंगामामध्ये नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेनं 34.33 टीएमसी पाण्याचा विसर्ग केला जातोय। नाशिकमध्ये गुटख्याची तस्करी केल्या प्रकरणामध्ये कारवाई झाली आहे। शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुजरातमधून गुटख्याची तस्करी होत होती आणि या कंटेनरला शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडल्यानंतर पोलिसांनी यावर कारवाई केली आहे। नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली आहे। मालेगाव कृषी बाजार समितीमध्ये कांद्याला केवळ 800 रुपये इतका दर मिळतोय। खतं, बी बियाणं, औषधं आणि मजुरीचा खर्च वाढत असताना कांद्याचे दर मात्र घसरले। त्यामुळे शेतकरी संकटात सापडले। नाशिक विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी एल्गार मोर्चा पुकारलेला आहे। प्रलंबित कामगार प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कामगार सेनेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊन सुद्धा सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही आणि त्यामुळे अखेर युनियननं 15 ऑगस्टपासून साखळी उपोषणाचा इशारा दिलाय। छत्रपती संभाजीनगरात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे अनेक परिसरातील शेतांमध्ये पाणी साचलंय। तर काही ठिकाणी फळबागांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। छत्रपती संभाजीनगरातील जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक सुरू आहे। धरणातील पाणीसाठा 81% पोहोचलेला आहे। तर धरणात पाण्याची आवक अशी सुरू राहिल्यास पुढील 2 दिवसात जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं हर्सुल भागामध्ये रस्ता रुंदीकरणाची कारवाई करण्यात येणार आहे। 28 जुलैला सकाळी 10 वाजल्यापासून ही कारवाई सुरू करण्यात येणार आहे। यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागानं संपूर्ण तयारी केली आहे।